या डिजिटल क्लासरूममध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, विषय प्रथम भाषा मराठी. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रथम भाषा मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि त्यातील घटक 1 वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे. या घटकात 3 उपघटक असतात. एक उतारा व त्यावर आधारित प्रश्न, दुसरा जाहिरातींवर व बातम्यांवर आधारित प्रश्न आणि तिसरा कवितेवर आधारित प्रश्न. आता आपण कवितेवर आधारित प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. कविता काळजीपूर्वक वाचन करा. आशय नीट समजून घ्या. घटना, प्रसंग, संवाद व वर्णन नीट लक्षात घ्या. ठिकाण, दिनांक व वार यावर लक्ष ठेवा. कठीण शब्द, वाक्यप्रचार व म्हणी यांचा अर्थ लक्षात घ्या. प्रश्न नीट समजून घ्या. उत्तर देण्याची घाई करू नका. हे मुद्दे लक्षात ठेवले की आपल्याला दिलेल्या कवितेवर आधारित प्रश्न सोडवताना काही अडचणी येत नाही. चला तर मग सोडवूया कवितेवर आधारित प्रश्न. नमुना कविता. उभारून कर उभे माड हे, शिरी विरांपरी झेलित दृष्टी. जरा पाहावे क्षितिजावर, तर बुडून जाते धुक्यात दृष्टी. हिरवी झाडे, श्यामल डोंगर, धूसर निळसर तलम हवाही. लाल गढूळ जलातून वाहे, उसळत खिदळत चंचल काही. भिजून गेले पंख तरीही, बसला तारांवरती पक्षी. मध्येच ठिपके थेंब कोवळा, फुलवित जळी वलयांची नक्षी. ध्वज मिरवित काजळी धुराचा, आगगाडी ये दुरून उत्सुक. खडखड धडधड आली तिची पण, भिजून झाली हवी नाजूक. अशी कविता आपल्या समोर देण्यात आलेली आहे. या कवितेवर पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे. माडांना कोणाची उपमा दिली जाते? क्षितिजाची, डोंगराची, वीरांची, धुरांची. आणि दुसरा प्रश्न, पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला नाही? पाणी, नेत्र, पाऊस, झेंडा. आपण पहिला प्रश्न पाहूया. माडांना कोणाची उपमा दिली आहे? तर पहिल्याच दुसऱ्या ओळीत आहे दिलेली की वीरांची उपमा देण्यात आलेली आहे. आणि पाणी यासाठी जल, पाऊस यासाठी वृष्टी आणि झेंड्यासाठी ध्वज हे शब्द आलेले असून नेत्र शब्दासाठी समानार्थी शब्द या कवितेत नाही. आता या कवितेवर आपण तिसरा प्रश्न पाहूया. पाण्यावर वर्तुळाची नक्षी कोण फुलवते? निळसर तलम हवा, धुक्यात हरवलेली दृष्टी, दुरून येणारी आगगाडी, पक्ष्यांच्या पंखावरून ठिबकणारा पावसाचा थेंब. तर आपल्याला 3 नंबरच्या कडव्यात स्पष्ट दिसते की भिजून गेले पंख तरी, बसता तारांवरती पक्षी. मध्येच ठिपके थेंब कोवळा, फुलवित जळी वलयांची नक्षी. यावरून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी दिसून येते. मित्र, अतिशय सोपा प्रश्न आहे. 12 मार्कांसाठी आपण या घटकांवर अभ्यास करू शकतो. पूर्ण मार्क आपल्याला या घटकावर मिळू शकतात. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर चॅट बॉक्समध्ये डाऊट क्लिअर करा. असाइनमेंट पूर्ण करा. टेस्ट वेळेवर द्या. धन्यवाद.